Welcome students, I am Sri Khandwe from SHGM College Kopargaon, Junior College Chemistry Department. Today we will discuss about the chapter named as Chemical Equilibrium. Now we will see first the introductory part of this chapter. Now let us see the first point. For example, natural waterfall. Second one, spreading of smoke from incense stick, diffusion of fragrance of flowers. These are the examples of irreversible change. तुम्हाला माहिती आहे, ज्या निसर्गातल्या घटना किंवा ज्या रिॲक्शन्स ह्या वन डायरेक्शनने होतात त्यांना आपण इरिव्हर्सिबल चेंज किंवा इरिव्हर्सिबल रिॲक्शन्स म्हणतो. पहिलं जे एक्झाम्पल आपण पाहिलं, फॉर एक्झाम्पल धबधब्याचं पाणी जे खाली कोसळतं ते एकाच डायरेक्शनने खाली येतं. खाली आलेलं किंवा खाली पडलेलं पाणी पुन्हा अपर लेवलला जाऊ शकत नाही. दॅट इज व्हाय धिस टाईप ऑफ चेंज इज कॉल्ड ॲज इरिव्हर्सिबल चेंज. अजून एखादं आपल्याला एक्झाम्पल देता येईल. फॉर एक्झाम्पल, द बुलेट पासिंग फ्रॉम द गन, म्हणजे बंदुकीतून सुटलेली गोळी एकाच डायरेक्शनने पुढे जाते, ती पुन्हा रिव्हर्स म्हणजे ओरिजिनल स्टेटला येत नाही. कॉल्ड ॲज इरिव्हर्सिबल चेंज. नाउ सी द सेकंड पॉइंट. The changes are of four types. For example, physical and chemical changes, ज्याला आपण मदर टंगमध्ये म्हणतो भौतिक आणि रासायनिक बदल. The second two types, they are reversible and irreversible changes. Means the changes, they are taking place in both the directions or in one direction. They are called as reversible or and irreversible changes. Now you know that the physical change is a temporary change. For example, glowing of the bulb. आपल्या रूममधले किंवा घरामधले जे बल्ब असतात, स्विच ऑन केल्यानंतर ते ग्लो होतात, प्रकाशतात, आणि स्विच ऑफ केल्यानंतर पुन्हा त्यामध्ये असणारी टंगस्टनची वायर ओरिजिनल स्टेटला येते. याचा अर्थ धिस चेंज इज कॉल्ड ॲज फिजिकल चेंज अँड इट इज टेम्पररी चेंज, म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचा बदल असतो. त्याच्या उलट द चेंज कॉल्ड ॲज केमिकल चेंज, दी चेंजेस, फॉर एक्झाम्पल ऑल टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स in which the reactant gets converted into products. म्हणजे या प्रकारचे जे चेंज आहेत ते पूर्णत्वाला जातात, कंप्लीट होतात, म्हणून त्यांना आपण परमनंट चेंजेस म्हणतो, कॉल्ड ॲज केमिकल चेंजेस. याचं उदाहरण आपल्याला सगळ्या प्रकारच्या रासायनिक ज्या अभिक्रिया आहेत किंवा केमिकल रिॲक्शन्स आहेत ते उदाहरण म्हणून देता येतील. नाव सी द थर्ड पॉईंट, दॅट इज व्हॉट इज केमिकल इक्विलिब्रियम. एखादं रिॲक्शन आपण इक्विलिब्रियमला आलं असं कधी म्हणतो. फॉर एक्झाम्पल, इफ एनी वन रिॲक्शन इज अलाउड टू टेक प्लेस फॉर लॉंग टाईम, म्हणजे बराच काळ जर एखादी रिॲक्शन आपण घडवून आणत राहिलो, बराच वेळ पास झालेला आहे, आणि सो दॅट द कॉन्सन्ट्रेशन, इफ आपण असं म्हटलं की एखादं रिॲक्शन बराच काळ घडवून आणतोय, बराच वेळ पास झालेला आहे, टाईम पास झालेला आहे, आणि रिॲक्टंट आणि प्रॉडक्टची कॉन्सन्ट्रेशन मध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नसेल, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स अँड प्रॉडक्ट्स दे डू नॉट व्हॅरी विथ द टाईम. ॲट दॅट टाईम वी कॅन से दॅट इज सेट टू हॅव, रिॲक्शन इज सेट टू हॅव अटेंड इक्विलिब्रियम. याचा अर्थ असा की ज्या स्टेजला रिॲक्टंट आणि प्रॉडक्टची कॉन्सन्ट्रेशन्स ही यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही, दे रिमेन्स कॉन्स्टंट, दॅट स्टेज इज कॉल्ड ॲज केमिकल इक्विलिब्रियम. नाव लेट अस गो टुवर्ड्स व्हॉट डू यू मीन बाय रिव्हर्सिबल रिॲक्शन.
रिव्हर्सिबल रिॲक्शन कोणाला म्हणायचं, तर त्याचं स्टेटमेंट आपल्याला करता येईल. रिॲक्शन दॅट टेक्स प्लेस इन बोथ दी डिरेक्शन्स, फॉरवर्ड ॲज वेल ॲज इन बॅकवर्ड डिरेक्शन, कॉल्ड ॲज रिव्हर्सिबल रिॲक्शन. ज्या अभिक्रिया किंवा रिॲक्शन्स ह्या फॉरवर्ड आणि बॅकवर्ड अशा दोनही डिरेक्शनने घडून येतात, त्या प्रकारच्या रिॲक्शन्सला आपण रिव्हर्सिबल रिॲक्शन्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया 4 grams of cobalt chloride when dissolved in 40 ml of water. That solution becomes reddish pink color, and if you have to add 60 ml of concentrated HCl, the color of that solution becomes violet. तर वरच्या प्रकारचं द्रावण जर आपण दोन कंडिशन्सला ठेवून पाहिलं तर पहिल्यांदा पहा, इफ द अबोव सोल्युशन 5 ml ऑफ अबोव सोल्युशन प्लस आईस वॉटर म्हणजे कोल्ड कंडिशनला आहे, तर त्या सोल्युशनचा कलर पिंक होतो, म्हणजे गुलाबी होतो. तेच सोल्युशन, सेम सोल्युशन जर आपण हॉट वॉटर 90 डिग्रीजला ठेवून पाहिलं तर त्या सोल्युशनचा कलर आपल्याला ब्ल्यू कलर झालेला दिसून येतो. याचा अर्थ अबोव रिॲक्शन टेक्स प्लेस इन बोथ दी डिरेक्शन्स in two separate conditions. That is why this is the example of reversible reaction. For example, take another example. For example, the reaction between hydrogen H2 gaseous plus I2 gaseous gives twice of HI. हायड्रोजनचा एक मॉलिक्यूल आणि आयोडीनचा एक मॉलिक्यूल जर एकत्र आणले तर आपल्याला दोन मॉलिक्यूल 2 molecules ऑफ HI मिळतात, हायड्रोजन आयोडाइड. दिस रिॲक्शन टेक्स प्लेस इन बोथ द डिरेक्शन, फॉरवर्ड as well as in backward direction or reverse reaction, reverse direction. Also the example of reversible reaction. Above reaction is represented as COH2O6 plus 2 aqueous plus 4Cl minus aqueous, hitting both the arrow forward as well as in backward. COCl42 minus aqueous plus 6H2O in liquid state. Now let us see what are किंवा how will you define irreversible reaction. आपण वर पाहिलं की काही अशा नॅचरल घटना इव्हेंट असतात की ज्या एकाच डायरेक्शनने घडून येतात, त्यांना आपण irreversible reactions म्हटलं. फॉर एक्झाम्पल we can define irreversible reactions as a reaction which or reaction that proceeds in single direction are called as irreversible reactions. Irreversible reactions पहिलं एक्झाम्पल आहे पहा, कार्बन इन सॉलिड स्टेट प्लस O2 इन गॅसियस स्टेट. म्हणजे कार्बन जर हवेत जाळला ऑक्सिजनच्या सानिध्यात, एअरवर आपण बर्न म्हटले पहा, गिव्स CO2 इन गॅसियस स्टेट. कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये रिॲक्शन आपल्याला कार्बन डायऑक्साईड मिळतो, पुन्हा CO2 डिकम्पोज होऊन आपल्याला कार्बन आणि ऑक्सिजन मिळत नाही. दॅट इज व्हाय इट इज irreversible reaction. Second example, that is a decomposition of potassium chlorate. Take 2 molecules of KClO3 in solid state. When it is heated, gives twice of KCl in solid state plus thrice of O2 in gaseous state. This reaction is also one of the example of reversible. या रिॲक्शन मध्ये पुन्हा KCl आणि ऑक्सिजन एकत्र येत नाही, गिव्हिंग और प्रोड्युसिंग पोटॅशियम क्लोरेट. पुढचं एक्झाम्पल पहा, नेक्स्ट एक्झाम्पल दॅट इज डिकम्पोजिशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट गिव्हिंग कॅल्शियम ऑक्साईड प्लस CO2. ही रिॲक्शन वेगवेगळ्या कंडिशनला, म्हणजे एकदा जर ओपन कंटेनरमध्ये घडून आणली तर ती इरिव्हर्सिबल होते, आणि क्लोज्ड कंटेनरमध्ये जर घडून आणली तर रिव्हर्सिबल होते. तर लक्षात ठेवा, रिव्हर्सिबल रिॲक्शन्स आर डिनोटेड बाय फॉरवर्ड एरो and backward arrows. Now see this reaction. Calcium carbonate in solid state when it is decomposed or heated gives calcium oxide in solid state
plus CO2 in gaseous state. Now we will go towards equilibrium in physical process. For example, if liquid water is taken in closed container or closed vessel, at that time initially there is no vapors in the vessel. सुरुवातीला आपण फक्त वॉटर घेतले, त्यावेळी कुठल्याही प्रकारचं इव्हॅपोरेशन चालू झालेलं नसतं. पण काही वेळानंतर आफ्टर सम टाइम द इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर टेक्स प्लेस अँड मॉलिक्युल्स आर कलेक्टेड इन द अपर पार्ट ऑफ द व्हेसल. म्हणजे काही वेळानंतर बाष्पीभवन सुरू झाल्यानंतर पाण्याच्या सरफेसच्या वर व्हेपर फेजमधले मॉलिक्युल्स, पाण्याची वाफ म्हणजे त्याचे मॉलिक्युल्स हे वरच्या ओपन पार्ट स्पेसमध्ये जमा व्हायला सुरुवात होते. काही वेळानंतर आफ्टर सम टाइम द नंबर ऑफ व्हेपर फेज मॉलिक्यूल increases, and that is why they collides with each other and temperature goes on decreasing, and the condensation of water phase molecule takes place and they gets condensed into the liquid water. Third point पहा, vapor phase molecule condenses back because container is closed. कंटेनर बंद असल्यामुळं वाफेचे मॉलिक्यूल, वेपर फेज मॉलिक्यूल कंडेन्स होतात. कंडेन्सेशन ज्याला आपण संघनन म्हणतो. पुन्हा ते थंड होतात आणि पुन्हा त्याचं लिक्विडमध्ये, म्हणजे या ठिकाणी दोन प्रकारच्या प्रक्रिया होतात, इव्हॅपोरेशन अँड कंडेन्सेशन. बोथ दी प्रोसेसेस आर कम्प्लिटली अपोजिट प्रोसेसेस. तर तुम्हाला माहिती आहे, ॲट फर्स्ट द रेट ऑफ इव्हॅपोरेशन म्हणजे बाष्पीभवनाचा वेग. At first, the rate of evaporation is high and that of rate of condensation is low. सुरुवातीला इव्हॅपोरेशनचा रेट जास्त असतो, तर कंडेन्सेशनचा रेट हा लो असतो. तुम्हाला माहिती आहे रेट म्हणजे काय? व्हॉट इज रेट ऑफ केमिकल रिॲक्शन? डू यू नो, और हाऊ विल यू डिफाइन द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन? रेट ऑफ केमिकल रिॲक्शन थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ऑर प्रॉडक्ट इन युनिट टाइम. एका सेकंदाला रिॲक्टंटच्या किंवा प्रॉडक्टच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये झालेला बदल म्हणजेच रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. आपण म्हटलं सुरुवातीला रेट ऑफ इव्हॅपोरेशन हाय राहतो, तर कंडेन्सेशन लो. काही वेळानंतर आफ्टर सम टाइम more and more vapors are formed and that is why the rate of evaporation becomes low and rate of condensation becomes high. काही वेळानंतर अशी एक स्टेज येते, at one stage both the rates become equal. दोनही रेट्स म्हणजे रेट ऑफ इव्हॅपोरेशन अँड रेट ऑफ कंडेन्सेशन दोनही इक्वलाइज होतात. त्या स्टेजला आपण काय म्हणतो, अँड ॲट दॅट स्टेज this gives constant vapor pressure. म्हणजे त्या वॉटर व्हेपरचं प्रेशर हे कॉन्स्टंट राहतं ज्यावेळी दोनही रेट्स इक्वल होतात. दिस स्टेट इज नोन ॲज इक्विलिब्रियम स्टेट. याच स्टेजला म्हणायचं किंवा स्टेटला म्हणायचं इक्विलिब्रियम स्टेट. द इक्विलिब्रियम कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज फॉलोज. नाउ यू सी H2O in liquid state, both the arrows forward as well as backward giving H2O vapor म्हणजे पाण्याची वाफ. At equilibrium, pressure exerted by water vapor at a given temperature remains constant. म्हणजे पाण्याच्या वाफेचं जे प्रेशर आहे इक्विलिब्रियमला कॉन्स्टंट स्थिर राहतं, कॉल्ड ॲज इक्विलिब्रियम व्हेपर प्रेशर, or it is also called as aqueous tension. आता आपण उदाहरण द्यायचं म्हटलं तर पाण्याचा जो उत्कलन बिंदू आहे, बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर इज 100 डिग्री सेल्सिअस ॲट 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. तुम्हाला माहिती आहे कोणत्याही द्रवाचा बॉइलिंग पॉईंट म्हणजे उत्कलन बिंदू हा त्या लिक्विडच्या
व्हेपर प्रेशरवर डिपेंड असतो. नाव लेट अस सी द टाइप्स ऑफ इक्विलिब्रियम. द फर्स्ट टाइप इज सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम. फॉर एक्झाम्पल, आपण जर असं मिक्सचर घेतलं, आईस अँड वॉटर म्हणजे पाण्यामध्ये बर्फ, मिक्सचर ऑफ आईस अँड वॉटर इन इन्सुलेटेड थर्मोस फ्लास्क ॲट 273 डिग्री केल्विन. 273 डिग्री केल्विन म्हणजेच 0 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्री सेल्सिअसला थर्मोस फ्लास्क इन्सुलेटेड म्हटले. तुम्हाला माहिती आहे, थर्मोस फ्लास्कमध्ये कुठलाही द्रव ठराविक टाईमला जर ठेवला तर तो आहे त्या कंडिशनमध्ये राहतो. तर असं जे मिक्सचर आहे, मिक्सचर ऑफ आईस अँड वॉटर इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम. नाउ लेट अस सी द सेकंड टाइप ऑफ इक्विलिब्रियम, दॅट इज सॉलिड व्हेपर इक्विलिब्रियम. म्हणजे स्थायू पदार्थाचं व्हेपर वाफेत रूपांतर होणं, या दोन स्टेटमध्ये असणारं जे इक्विलिब्रियम आहे. फॉर एक्झाम्पल, आपल्याला माहिती आहे, आयोडीनचे क्रिस्टल जर घेतले, आयोडीनचे स्फटिक, तर ते डायरेक्ट त्याचं वाफेत रूपांतर होतं. किंवा कापूर घेतलं, ते लिक्विड स्टेटला नाही जात, सॉलिडमधून डायरेक्ट व्हेपर स्टेटला जातं. अशा जे इक्विलिब्रियम आहेत त्यांना आपण सॉलिड व्हेपर. फॉर एक्झाम्पल, लेट अस सी इफ द आयोडीन क्रिस्टल्स आर टेकन filled with in closed container or vessel, at that time what happens? After some time vessel gets filled with violet colored vapor. म्हणजे आयोडीनचे क्रिस्टलचं डायरेक्ट व्हायोलेट कलरच्या व्हेपरमध्ये रूपांतर होऊन त्याचे मॉलिक्युल्स वरच्या मोकळ्या स्पेसमध्ये जमा होतात. सुरुवातीला इनिशियली इंटेन्सिटी ऑफ व्हायोलेट कलर बिकम स्टेबल. काही वेळानंतर त्या व्हायोलेट कलरची तीव्रता ही स्टेबल राहते. पुढे काय म्हटले पहा, सॉलिड आयोडीन सबलाइम्स टू गिव्ह आयोडीन व्हेपर. सबलिमेशन, ज्याला आपण संप्लवन म्हणतो, म्हणजे स्थायूचं डायरेक्ट वाफेत रूपांतर होणं. सॉलिड आयोडीन sublimes to give iodine vapor and iodine vapor condenses to form solid iodine. पुन्हा त्या आयोडीन व्हेपरचं कंडेन्सेशन होतं आणि पुन्हा सॉलिड आयोडीनचे क्रिस्टल्स मिळतात. स्टेबल इंटेन्सिटी ऑफ कलर, त्या आयोडीन व्हेपरची जी स्टेबल इंटेन्सिटी आहे व्हायोलेट कलरची, दॅट इंडिकेट्स स्टेट ऑफ इक्विलिब्रियम. ती जी स्टेज असते किंवा स्टेट असते त्यालाच आपण इक्विलिब्रियम स्टेट म्हणतो. या रिॲक्शनचं रिप्रेझेंटेशन पहा. I2 सॉलिड, फॉरवर्ड ॲरो इंडिकेट्स सबलिमेशन, संप्लवन, गिव्हिंग आयोडीन वेपर्स, व्हायोलेट आयोडीन वेपर्स. द बॅकवर्ड ऑर रिव्हर्स ॲरो इंडिकेट्स कन्व्हर्जन ऑफ आयोडीन वेपर इनटू I2 म्हणजे आयोडीन क्रिस्टल्स. सेकंड एक्झाम्पल, कॅम्फर, ज्याला आपण कापूर म्हणतो, सॉलिड स्टेटमध्ये. फॉरवर्ड ॲरो इंडिकेट्स इट सबलिमेशन म्हणजे संप्लवन, गिव्हिंग कॅम्फर, कापराची वाफ इन गॅसियस स्टेट. in reverse direction condensation takes place and gives solid camphor म्हणजे पुन्हा त्याचं सॉलिड कॅम्फरमध्ये रूपांतर होतं. NH4Cl in forward and backward direction gives NH4Cl. शुगर ॲक्वियस, जर आपण पाण्यात शुगर टाकली तर दोन क्रिया घडून येतात. एक डिझोल्युशन होतं, विरघळते, आणि पुन्हा त्याचं रिव्हर्स डायरेक्शनने क्रिस्टलायझेशन म्हणजे स्फटिक बनवतं होतं. तर इथं सुद्धा आपल्याला शुगर ॲक्वियस आणि शुगर सॉलिड यांच्यामध्ये इक्विलिब्रियम म्हणजे सॉलिड व्हेपर इक्विलिब्रियम पाहायला मिळते. नाव this is sufficient for today. We will stop here.